जरांगेजी, मला एकदम अचानक तुमचं एक वक्तव्य आठवलं. तुम्ही म्हणाला होतात की भुजबळांचा खुट्टा तुम्ही उखडल्याशिवाय राहणार नाही. पण आता जर का त्यांना इतक्या मधल्या गॅप नंतर जर का मंत्रिपद, कॅबिनेट मंत्रिपद दिलं जात असेल, मग तर उलट त्यांचा खुंटा बळकट झालाय. मग तर आता खुंटा असेल तर तंबू पण उभा राहिला असणार आणि राहीलच तो. मग आता कसं करायचं? मराठ्याच्या वादळात सगळं उडून लावतो मी त्याचं दीक्षित टेन्शन ना घेऊ बरं. तुम्ही नुसते 29 तारीख नुसते माझे बघा कस काय हा. महाराष्ट्रात जर एक मराठ्याचं घरी राहिलं तर चॅलेंज देईन तुम्हाला. यावेळेस 10 पट मुंबईचे 10 पट. आमचे शेवटचे लोक तुम्हाला इकडे पुण्याजवळ दिसणार. शेवटचे लोक मुंबई जाम होऊन त्याचे काय नका करू तुम्ही. आता काय फटा ते आरक्षणासाठी म्हणलेलं होतं आम्ही. आरक्षणाला ते काय म्हणलं होतं तेव्हा तरी भाषणात कधीतरी म्हणलं होतं यायला मला माहित नाही केव्हा म्हणलं होतं. तेव्हा आमचे बांधव आंदोलन करू रात्रंदिवस लढत होते. त्यावेळेस ते म्हणलं होतं मी 5 आणून तुम्ही मराठ्याच्या आरक्षणात. म्हणून तो 5 आणली ना तो अजून फुटाने उपटेला तर नाव बदलून तुम्ही आणि उपटेलच ना. 3 कोटी आरक्षणात घातले. आता गॅजेट घेणार मराठ्याचा JR बी घेणार आणि कसं देत नाही बघतोच ना. आमचं हक्काचं आहे ते. आमचं हक्काचं आहे. कसं देत नाही ते बघतोच ना. मी बी मराठी आमच्या लेकरासाठी किती मंत्री होते 100 तुम्ही त्याचा काय कुठं मजबूत